नमस्कार, मी आहे मयुरी आणि आजचं जेवण आहे स्पेशल ओलं नारळ वापरून बनवलेलं असं जेवण आहे. तर त्याच्यामध्ये मी अगोदर कढईमध्ये गरम तेलामध्ये मिरची ॲड केली आणि हळद टाकून त्याच्यामध्ये लांब अशी कापलेली भेंडी ॲड केली आणि ह्यांना आपल्याला पहिले वाफेवर शिजवायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला ताट ठेवायचं आहे वाफेवर शिजवण्यासाठी. आणि इकडे साईडला मी घेतलं आहे ओल्या नारळाची चटणी. ती चटणी बनवली. ओलं नारळ, थोडीशी लसणीची पाकळी, त्याच्यानंतर मिरची, लिंबू असं सगळं करून मी ती चटणी बनवली आहे. आणि त्याच्यानंतर इकडे बनवते आहे मी सोलकढी. शॉर्टकट अशी सोलकढी आहे. ओलं नारळ, टोमॅटो, त्याच्यानंतर मिरची, अद्रक, लसूण अगदी थोडं थोडं घ्यायचं आहे. मिरचीसुद्धा तुम्हाला जर सोलकढी तिखट हवी असेल तर मिरची कमी घ्यायची. तर हे असं वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं जेवढं लागेल तेवढं आणि त्याच भांड्यामध्ये कोकम आगळ घ्यायचं. तर कोकम भिजत घालून त्याचा रस काढण्यापेक्षा ना कोकम आगळ सोलकढीसाठी सगळ्यात बेस्ट आहे. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आणि सोलकढी रेडी आहे शॉर्टकटवाली. इथे मी भेंड्याच्या भाजीमध्ये मस्तपैकी ओलं नारळ मस्तपैकी त्याच्यावर टाकले. त्याच्यानंतर डाळीमध्ये सुद्धा ओलं नारळ टाकले किसलेलं. अशा प्रकारे आज ओल्या नारळाचं जेवण बनवला होता. खूप टेस्टी झाला होता जेवण. भेंड्याची भाजी, ओलं नारळ टाकून बनवलेली डाळ, सोलकढी, ओल्या नारळाची चटणी, चपाती आणि असं मस्तपैकी जेवण झालं होतं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.